गोंडपिंपरी पोलिसांची धडक कारवाई, 5 पिकअपसह 46 गोवंशीय जनावरांची सुटका। गोंडपिंपरी पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीवर मोठी कारवाई करत 5 पिकअप वाहनं जप्त केली असून 46 गोवंशीय गाय व बैलांची सुटका केली आहे। या कारवाईत एकूण 50,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 21 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा वडोली इथं पोलिसांनी नाकाबंदी केली। सकाळी 6:30 वाजता संशयित पिकअप वाहन आढळून आलं। पोलिसांनी एका वाहनाला थांबवून चालक मोहसिन अयूब खान राहणार वाकडी जिल्हा आसिफाबाद तेलंगणा व मोहम्मद मंजूर अली राहणार माजिदवाडा तालुका वाकडी जिल्हा आसिफाबाद यांना ताब्यात घेतले। मागील 4 वाहनांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र वडोली नदी पुलाजवळ वाहनं सोडून चालक शेतात पसार झाले। जप्त वाहनांमध्ये 9,20,000 रुपये किमतीचे 46 गोवंशीय जनावरे व 41 लाख रुपये किमतीची 5 पिकअप वाहनं असा एकूण 50,20,000 रुपयांचा मुद्देमाल आढळला आहे। आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गोंडपिंपरी पोलीस पथकानं केली आहे। चंद्रपूर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी निलेश ठाकरे।